प्रेमाची गोष्ट या मालिकेचा 25 ऑक्टोबरचा भाग तुम्ही पाहतात. सुरुवातीला आपण पाहत आहोत मुक्ताला तिथे आलेला पाहून सागरच्या हातातला फोन खाली पडतो. मुक्ता सागरचा पडलेला फोन उचलतच सागरला विचारते, कुठे जाताय मिस्टर कोळी, आणि तेही कायमचे. मुक्ता आता सागरचा हात पकडते आणि सागरला म्हणते, चला मी सोडते तुम्हाला, उशीर होत असेल ना. मुक्ता आता हातातले डिवोर्स पेपर दाखवत म्हणते, आणि जाताना तुमचे हे रिटर्न गिफ्ट सुद्धा घेऊन जा. खरं तर मुक्ता डिवोर्स पेपर सागरवर मारण्यासाठी उभारत असते, पण ती मध्येच थांबते. ती म्हणते, तुम्ही मला डिझर्व करत नाही की मी तुम्हाला, कारण तुमचं डोकं ना तेवढंच चालतं, आणि म्हणूनच तुम्ही एवढं सुंदर गिफ्ट देते ना जायच्या आधी, मग त्याचं उत्तरही द्यायलाच हवं. आता सागर आपली नजर चोरत असतो, तेव्हा मुक्ता रागानेच म्हणते, माझ्याकडे बघा. इतकं सोपं वाटतं तुम्हाला? जाता जाता ही अशी डिवोर्सची नोटीस पाठवायची आणि निरोप न घेताच निघून जायचं, मग मागे राहणाऱ्यांनी काय करायचं? तुमच्या अशा विक्षिप्त वागण्याचा विचार करत बसायचा. सागर आता मुक्ताचा हात हातात घेतो आणि तो मुक्ताला म्हणतो, तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही आहे माझ्याकडे. मला ना तुम्ही माफ करा आणि मला जाऊ द्या. माझ्याशिवाय तुम्हाला सुरुवातीला जड जाईल, पण हळूहळू सवय होईल तुम्हाला. आणि आजपर्यंत मी जे काही बोललो ना तुम्हाला, त्यासाठी खरंच सॉरी. मी ना खूप वाईट वागलो तुमच्याशी, खूप त्रास दिला तुम्हाला, तुमच्यावर संशयसुद्धा घेतला मी ना खूप वाईट आहे आणि तुम्ही खूप चांगल्या. आता ही मुक्ता बघा प्रेक्षकांनो, त्या डिवोर्स पेपरचा रोल करते. मला तर वाटते या सागरला ना ती मारणार आहे रोलनी. आणि खरंच प्रेक्षकांनो, ती ना सागरला मारायला लागते. आता सागर माकडासारखा उड्या मारत म्हणतो, अहो काय करताय तुम्ही, लोक बघतायत. तेव्हा मुक्ता म्हणते, बघू दे ना, सगळ्यांना कळू दे. नवरा जेव्हा असा चुकीचा वागतो ना, तेव्हा एका बायकोने काय केलं पाहिजे. आता मुक्ता रागातच म्हणते, तुम्ही नवरे काय समजता स्वतःला? बायकोला असं सोडून जाताना काहीच वाटत नाही का? आणि असं वागल्यावर आम्ही काय करायचं? उरलेलं आयुष्य पाण्याच्या घोटासोबत गिळत राहायचं? खूप सोपं वाटतं का सगळं? मुक्ता सागरला विचारते, तुमचं प्रेम नाहीये का माझ्यावर? सागर आता पुन्हा काही बोलत नसतो. तेव्हा मुक्ता पुन्हा एकदा त्याला मारू लागते. सागर आता मुक्ताला अडवतच म्हणतो, मला वाटलं मी तुमच्या स्टोरीतला विलन आहे. आता हे ऐकून मुक्ता सागरची कॉलर पकडते आणि म्हणते, हो तुम्ही विलनच आहात माझ्या स्टोरीतले. तुम्ही ना खूप त्रास देता मला, पण प्रत्येक गोष्टीत विलन हा असतोच. पण माझ्या आयुष्यात हिरो आहात त्याचं काय करू मी? आणि मी सांगून ठेवते, नको ती हिंमत बायकोसमोर दाखवायची नाही, नाहीतर विलन काय असतात ना ती मी तुम्हाला दाखवेन. मुक्ता पुन्हा एकदा सागरची कॉलर पकडत म्हणते, आणि पुन्हा जर मला सोडून जायचा आणि घटस्फोट देण्याचा विचार केलात ना तर मी. आता बिचारी मुक्ता पूर्णतः निशब्द होऊन जाते. तेव्हा सागर म्हणतो, तर मी काय? आता मुक्ता बाकावर जाऊन बसते. तेव्हा सागर मुक्ताला पुन्हा एकदा विचारतो, तर मग काय? तेव्हा मुक्ता म्हणते, मी मरून जाईन, कारण मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय सागर. तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी ना मी अपूर्ण होते. तुम्ही ना सईला आणलत माझ्या आयुष्यात आणि मला आई केलात, आणि माझा अपूर्णपणा तुम्ही पूर्ण केलं सागर. तुमच्यामुळे मला हक्काचं घर मिळालं, हक्काची माणसं मिळाली, व्यक्त व्हायची हिंमत मिळाली मला. तुम्ही ना जेवढे गिफ्ट दिलेत ना मला, त्याची शपथ घेऊन सांगते, तुम्ही ना खूप खडूस आहात, वाईट आहात, खूप त्रास देता मला. पण काय करू मी? काही त्रास पण हवेहवेसे वाटतात ना. माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहात तुम्ही, आणि मी काय करू तुमच्याशिवाय? मुक्ता पूर्ण इमोशनल होऊन पुन्हा एकदा रडू लागते. तेव्हा सागर तिचे डोळे पुसतच म्हणतो, इतकं प्रेम करता माझ्यावर? तेव्हा मुक्ता म्हणते, अजून मारू का? मग कळेल. आता सागर मुक्ताला म्हणतो, तुमच्या मनात इतकं काही साचलं होतं, मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? आणि आता हे सगळं कळल्यावर माझा पाय कसा निघेल? आता मुक्ता म्हणते, पाय निघायलाच हवा का? कॅन्सल नाही होऊ शकत का? सागर आता उभा राहतच म्हणतो, जावं लागेल मुक्ता. आता मुक्ता पुन्हा एकदा सागरची कॉलर पकडते आणि म्हणते, इतकं सगळं झाल्यावर पण तुम्ही म्हणताय जावं लागेल? आता सागर हसतच म्हणतो, घरी जावं लागेल. आता मुक्ता तिच्या हातातले डिवोर्स पेपर फाडून टाकते आणि ती सागरला घट्ट अशी मिठी मारते. आता हे पाहून बाजूला जमा असलेली माणसं टाळ्या वाजवू लागतात. आता इकडे ही सावनी विचार करत असते, उगाच बसले ती माणसं. आतापर्यंत सागर निघूनही गेला असेल आणि आता येईल त्याची प्रिय बायको पडलेला चेहरा घेऊन. चेहरा तर तुझा पडणार आहे सावनी, आता बघच तू. आता ही सावनी तिथून जात असते तेव्हा मुक्ता आणि सागर येतात, आणि या दोघांना पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. आता बघा ही सावनी कशी बोलते. ती मनातच म्हणते, याला स्वाभिमान वगैरे आहे की नाही, आणि हा परत कसा आला? मम्मी सागरला मिठी मारतच म्हणतात, मी आता तुला कुठेच जाऊ देणार नाही पोरा. आता स्वातीताई म्हणतात, काय रे, आम्हाला कायमचा सोडून जाणार होतास का? आणि मुक्ताला डिवोर्स द्यायला निघाला होतास तू? आता मम्मी म्हणतात,
थांबा, कोणी बोलायचं नाही, आता फक्त मी बोलणार. मम्मी सागरला म्हणतात, तू या घराला सोडून आणि सुनबाईला सोडून कुठेच जायचं नाही, आणि जर का गेलास ना तर तुझं तंगडं तोडून तुझ्या हातात देईन. आता मम्मी मुक्ताला म्हणतात, तूच शिक्षा दे ह्याला. आता मुक्ता सागरला उठाबशा काढायला लावते. प्रेक्षकांना नुसतं उठाबशा काढायला लावत नाही, तर ती त्याला म्हणते, तुम्हाला ना त्यासोबत असं पण म्हणायचं आहे, मी परत असं कधी वागणार नाही. आता सागर उठाबशा काढू लागतो. सर्वजण अगदी आनंदाने हसत असतात, पण इकडे सावनीला मात्र खूप दुःख होत असतं. ती मनातच म्हणते, काय चिकट आणि चिवट आहे ही मुक्ता. पुन्हा एकदा मुक्ता आणि सागर एकत्र आले. या सागरच्या कपाटाची चावी सुद्धा माझ्याकडेच राहिली, पण आता मी पैसे कसे घेऊ. ही सावनी ना अशी तोंडावर पडली पाहिजे. रात्री सागर त्याच्या रूममध्ये मुक्ताला तिने आणलेलं ब्रेसलेट देतो आणि ते मुक्ताला त्याच्या हातात घालायला सांगतो. मुक्ता ते ब्रेसलेट सागरच्या हातात खूप प्रेमाने बांधते. सागर आता मुक्ताला म्हणतो, तुम्ही आणलेलं माझ्यासाठी गिफ्ट मला खूप आवडलं. आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात. सकाळी मुक्ता किचनमध्ये स्वातीताईंना सांगत असते की तिने सागरला कसं मारलं आणि कसं घरी आणलं ते. तेव्हा स्वातीताई म्हणतात, तू भाईला मारलंस. आता मम्मी म्हणतात, शाब्बास मुक्ता, मी फुल पाठीशी आहे तुझ्या. नवऱ्याला नुसतं मिठीत नाही मुठीत पण ठेवायचं असतं. अरे वा, मम्मी तर चांगला सल्ला देतात मुक्ताला. वेळी प्रसंगी त्याच्याकडे मोठे डोळे करून बघायचं, पण आपला ना एक हातचा आवाज राखून ठेवायचा. आता मम्मी मुक्ताला लाडातच मारत म्हणतात, आता तू माझी सून सोबतेस. आता स्वातीताई मुक्ताला म्हणतात, भाई पुन्हा एकदा पळून जाण्याआधी ना त्याला आय लव्ह यू म्हणून टाक. तेव्हा मुक्ता म्हणते, का मीच का पुढाकार घ्यावा नेहमी, मी नाही म्हणणार. तेव्हा स्वातीताई म्हणतात, तुम्ही ना आयुष्यभर हेच करत राहा. जी गोष्ट लग्नाच्या पहिल्या दिवशी करायला हवी होती ती लग्नाला वर्ष होत आलं तरी सुद्धा केलेली नाहीये. कसं होणार ग तुमचं. आता सागर रूममधून मुक्ताला आवाज देतो. तेव्हा मुक्ता धावतच रूममध्ये जाते. बापरे, हे काय करून ठेवलंय सागरने, पूर्ण रूमभर पसारा करून ठेवलाय. तर सागर मुक्ताला म्हणतो, मी ना चावी शोधतोय पण मला भेटत नाहीये. आता मुक्ता नॉनस्टॉप बोलू लागते, तुम्ही ना इकडच्या गोष्टी तिकडे ठेवता म्हणून तुम्हाला काही भेटत नाही आणि मग तुम्ही शोधत बसता. आता सागर मुक्ताला म्हणतो, ओ लेक्चर गोखले, प्लीज तुमचं लेक्चर देऊ नका आता. सगळ्यांसमोर मारलं ना मला तेवढं पुरेसं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, मग अशी कृती करू नका ना की मारायची वेळ येईल. तर सागर म्हणतो, पण इथून पुढे नाही चालणार हे सगळं, मी नाही सहन करणार हे सगळं. आता मुक्ता विचारते, काय करणार आहात मग. आता सागर म्हणतो, बघायचे तुम्हाला. मुक्ता म्हणते, हो अर्थात. आता सागर मुक्ताला त्याच्या जवळ ओढतो. आता ते खूप वेळ एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात. आणि प्रेक्षकांनो, अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.